हां, विषय पुतळ्याचा आहे. पुतळा 2014ला उभा करायचं ठरलं. त्यावेळेस मी काय गडावर ट्रस्टी नव्हतो आणि पुतळा उभा करायचं मराठा क्लब म्हणून एक मराठा समाजातील मुलांनी एकत्र येऊन एक रजिस्ट्रेशन केलं की गडावर काहीतरी असावं आणि 2014ला पुतळा उभा करायचं मराठा क्लबनी ठरवलं होतं. त्यात मी इन्व्हॉल्व झालो की चला गडावर काहीतरी चांगलं काम होतं. मी एकटा पुतळा उभा करायला नव्हतो. मराठा क्लब होता, त्यात 32-33 जण होते सगळे मराठा समाजाचे. नंतर त्याला वेगवेगळे फाटे फुटत गेले, वाद झाले, गडाला पैसे कमी आहेत का, निधी कमी आहे का, पैसेच का मागायचे, अनेक गोष्टी झाल्या. नंतरच्या काळात हे सगळं मागं पडलं, पुतळ्याचं मागं पडलं. मी म्हणलं, आम्ही जाऊन म्हणलो की बाबा आता आम्ही हे मार्गी लावतो. दरम्यान पंकजाताई मुंडेंनी 5 लाख रुपये दिले. तो चेक दिला, तो चेक पुतळ्यावाल्याच नावावर केला. सुरेश आनंदस यांनी 5 लाख रुपये दिले, ते पुतळ्यावाल्याला दिले. विनायकराव मेटे साहेबांनी 3 लाख रुपये दिले, ते पण पुतळ्यावाल्याला दिले. सुरेश नवले साहेब यांनी 50,000 रुपये दिले. अमरसिंह भैया पंडित साहेबांनी 1 लाख रुपये दिले. आत्ताचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी 1 लाख रुपये दिले. सीए साहेबांनी 1 लाख दिले. कवटेकर दादा यांनी 50,000 रुपये दिले. अशी मिळून 17-18 लाख रुपये जमा झाले. ती तुम्हाला मी त्यात काही डॉक्टर लोकांनी 5,000 2,000 असे पण काही लोक आहेत, ते सविस्तर यादी मी देईल. असे 17-18 लाख रुपये जमा झाले आणि पुतळ्यावाल्याला आत्ता 36 ते 37 लाख रुपये पोहोचलेत. मग हे 16-17 लाख रुपये वरचे कुणी टाकले, हे बाबाला प्रश्न विचारला पाहिजे. आणि हा हिशोब मी बाबाला देऊन आलो आहे. बाबाला हिशोब दिला की असं हिशोब झाला, एवढे पैसे मी टाकलेत. बाबा म्हणले ठीक आहे, आता फक्त पुतळा उभा करायचं, लवकर बघा. बाबासमोरून पुतळ्यावाल्याला फोन केला, स्पीकर ऑन केला. तो म्हणला नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत मी पुतळा देतो. हे सगळे हिशोब बाबाला दिलेले असताना, बाबासमोर झालेले असताना हा पुतळ्याचा विषय आत्ताच का नाही गावा, हा मोठा प्रश्न आहे. राहिला विषय 22 कोटीच्या कामाचा. 22 कोटीचे काम मेटे साहेबांनी आराखडा मंजूर केला होता. जरांगे पाटलाच्या माध्यमातून तो निधी आला, हे 100% मान्य. त्याला आम्ही 5 जण झटलोत, मुंबईला गेलो, तिथे एस्टिमेट फिरवले, सगळी गोष्ट मान्य. पण जेव्हा ते टेंडरला पडली नोटीस, त्यावेळेस बाबाने आम्हाला सगळ्यांना बोलवलं. म्हणले गेवराचे गुत्तेदार आहे, तो 3 कोटी रुपये आपल्याला द्यायला तयार आहे. आम्ही 1 मिनिटात देऊन टाका म्हणलो. हा होतं, त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की ते मिटिंगमध्ये काय ठरलं, देऊन टाका म्हणलं. बाबांनी ते गुत्तेदाराला स्वतः फोन करून बोलून घेतलं की हे 3 कोटी देतो आहे. आमच्यातले एक ट्रस्टी मला 3 कोटी नको देऊ, 2.5च दी. आम्ही त्याला ॲग्री झालो, चला 2.5 दी. फक्त आम्ही एक अट ठेवली होती, काम आम्ही एस्टिमेटप्रमाणे करून घेणार. त्यानंतर काम सुरू झालं, त्यात काही चुका होत्या, आम्ही त्या चुका दुरुस्त करायला लावल्या. त्याचे पण पुरावे आहेत की आम्ही त्या चुका दुरुस्त करायला लावल्या. ते पण आम्ही पत्रकार परिषदेमध्ये ऑडिओ व्हिडिओ सगळे डिटेल पुरावे आम्ही तुम्हाला पत्रकार परिषदेमध्ये देऊ. फक्त हे आत्ताच विषय का निघावा, हा मोठा आमच्यापुढं प्रश्न आहे. हे बाबा बोलूच शकत नाहीत, हे तुम्हाला मी आज लिहून देतो. 100% कुणीतरी एक शकुनी आहे की ज्याला बाबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे. बाबांनी बोलून घेतलं की असे उत्तराधिकारी भाच्याला, संभाजी महाराजांना म्हणजे भाच्यांना, त्यांचे भाचे त्यांना बसवायचं आहे. काय म्हणलं, तू गडबड होती बाबा, तुम्ही आणखी वय नाही, तुमचं वय आहे तुमचं, नंतर 10 वर्षांनी 5 वर्षांनी विचार करा. तो घटनेने तुम्हाला अधिकार दिला आहे कुणाला बसायचं. तुम्ही दगड बी बसवला तर आम्हाला त्यात काय करायचे. बाबा म्हणजे नाही, मला संभाजी महाराजालाच बसवायचं आहे, हे माझा फायनल निर्णय, तुमचं म्हणणं काय सांगा. आता जर महाराज म्हणजे पहिल्यापासून आमच्याकडे महाराजांना विरोध करायची प्रथाच नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आजपर्यंत बोललो नाही तर बोलणारही नव्हतो. पण आरोपाचं खंडन कुठेतरी व्हावं म्हणून आज तुमच्यासमोर बोलतो. मग आम्ही सह्या दिल्या कोऱ्या कागदावर. त्यांनी प्रोसिडिंग मला आम्ही साहेब म्हणजे तसं कोऱ्या ह्याच्यावर सह्या केल्यात आम्ही. मग ते संभाजी महाराजाचं नाव टाका किंवा आणखी कुणाचं नाव टाका, आम्ही विचारलं पण नाही कुणाचं नाव टाकणार आहे तुम्ही. एवढ्या प्रांजळ मताने आम्ही हे सगळं केलं. पण नंतर भाविकांचा विरोध जर व्हायला लागला, आसपासच्या 10-25 खेड्याचा विरोध व्हायला लागला, त्यात आमची काय चूक आहे. भक्तांनी विरोध करणं किंवा न करणं आमचं काय त्यात दोष आहे, तुम्ही सांगा. होऊ नये म्हणून आजपर्यंत आम्ही गप्प आहेत. आमच्याकडे सगळे पुरावे असताना गडाचे पैसे वापरते कोण, गडाचे पैसे खाते कोण, वेळोवेळी आम्ही बाबाला सांगून ते थांबून हे प्रयत्न केले. हेच काय लोकांना नको आहे की बघतंय कोण गडावर, हे बघतात ना, ह्यांना बाजूला काढा, ह्यांच्या डोक्यावर खापर फोडा, ऑटोमॅटिक आपण गड चालवणार आहेत. तुमचा 8 तास का. एक प्रश्न आहे